मुंबईमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन 2 जण ठार झालेत। चेंबूरमध्ये गडकरी खाण परिसरामध्ये ही घटना घडली। एका गॅरेजमध्ये वेल्डिंग सुरू असताना टँकरनं पेट घेतला। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय। चेंबूरमधली गॅरेजमध्ये वेल्डिंग सुरू असताना स्फोट झालाय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, पुन्हा एकदा आपण सांगूया काय ही नेमकी घटना झाली आहे? ही घटना अशी होती की ज्या ठिकाणी सकाळी पेट्रोलचा जो रिकामा टँकर त्याने वेल्डिंग करण्यासाठी आला होता, तो तिकडे वेल्डिंग करत असताना आतमध्ये टाकीच्या आतमध्ये गॅस तयार झाला व त्या गॅसचा स्फोट झाला। त्याच्यामध्ये वेल्डिंग करणारा आणि त्या गाडीचा क्लीनर असं रफिक शेख आणि शफिक खान हे दोघेही यामध्ये दुर्दैवी यांचा मृत्यू झालेला आहे। एक जो जखमी होता त्याला सायन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। टँकरचा क्लीनर आणि वेल्डर जागीच ठार झालेले आहेत। गळती असलेला टँकर दुरुस्त करण्याचं काम सुरू होतं। वेल्डिंग करत असताना ह्या टँकरमध्ये गॅस तयार झाला आणि त्याचा स्फोट झाला। आपण बघतोय टँकरची कशी अवस्था झाली आहे ते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।